कर्नाटक सरकार व केपीसीएलला कर्नाटक उच्च न्यायालयाचा दणका. विभागीय आयुक्त नागपूर कार्यालयात 24 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व जनसुनावणी घेण्यात आली होती. आयोगाने कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनशी संबंधित प्रकल्पपीडित पुनर्वसित शेतकरी, ग्रामस्थ आणि मजुरांशी निगडीत ज्वलंत समस्या, भूमी अधिग्रहण आदींबाबत महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात 2016 मध्ये झालेल्या करारावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश या बैठकीत दिले होते. कर्नाटक सरकार व केपीसीएलने विभागीय आयुक्त नागपूर तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पुनर्वसन, अधिग्रहण, वेतन व अन्य लाभांविषयीच्या भूमिकेचा तसेच आयोगाने या संदर्भात दिलेल्या निर्देशास आव्हान देत कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी 2018 मध्ये कलम 338(ब) अंतर्गत आयोगाला प्राप्त संविधानिक अधिकारान्वये आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे एक संविधानिक संस्था म्हणून आयोगाचे कार्य सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या हिताचे रक्षण करणे, केंद्र आणि राज्य सरकारशी सल्लागार भूमिका बजावणे, तक्रार निवारण यंत्रणा म्हणून काम करणे आणि जातींच्या समावेश व बहिष्काराबाबत शिफारशी करणे हे आहे. या संविधानिक दर्जामुळेच आयोगाला तक्रारीचे प्रभावीपणे निराकरण करण्याचे अधिकार बहाल आहेत.